आतापर्यंत शिवचरित्रामध्ये आपण काय काय बघितलं आहे ते सगळं आपण जाणून घेऊया। शिवाजी महाराज लहान असताना जिजाऊ मातांनी 10 वर्ष पुण्यामध्ये शिवाजी महाराजांना सांभाळले। त्यावेळी शहाजीराजे हे विजापूरमध्ये होते। त्यानंतर ते विजापुरास राहण्यास गेले, परंतु शिवाजी महाराजांना आदिलशहाच्या दरबारात जाणे बिलकुल आवडत नव्हते। कसेबसे ते दरबारात जाण्यास तयार झाले, परंतु आता मुजरा त्यांना बिलकुल आवडत नव्हता। ते मुजरा करत नव्हते, फक्त सलाम करून बसायचे। इथपर्यंत मित्रांनो आपण शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रामध्ये पाहिलं आहे। आता बघूया इथून पुढे। बादशहाने बघितले शहाजीराजांसोबत कुणी लहान मुलगा आलेला आहे। मुरारपंतांना विचारले की शहाजीराजांचे पुत्र हेच का? तर त्यावेळी ते बोलले होय। मग शिवाजी महाराजांनी आदिलशहाचे संपूर्ण दरबार पाहिले, परंतु घरी गेल्या गेल्या सगळ्यात आधी त्यांनी वस्त्र काढले आणि अंघोळ केली। त्याच्यानंतर शहाजीराजांसोबत शिवाजीराजे वेळोवेळी दरबारात जाऊ लागले, पण प्रत्येक वेळी नुसता सलाम करून ते आपल्या जागेवर जाऊन बसत। हे बादशहास निदर्शनास आले, मुलगा कुर्निसात करत नाहीयेत का याची शहानिशा करण्यासाठी बादशहाने शिवाजी महाराजांना जवळ बोलवले। परंतु शिवाजी महाराजांनी सुद्धा खूप छान प्रत्युत्तर दिले बरं का। मला प्रत्येक वेळी मुजरा करावा अशी आज्ञा दिली जाते, परंतु मी फक्त जोहारच करतो, याबद्दल माफी असावी। लेकराच्या या जोहरातच कुर्निसात हजरतने मानून घ्यावे। हजरत आणि माझे वडील शहाजीराजे मला एकसारखेच वाटतात, पण हजरत यांना मी जर मुलगा वाटत नसेल तर मी 100% मुजरा शिकण्यासाठी तयार आहे। याच्यावर बादशहाला खूप हसू आले आणि ही सभा शेवटी संपून गेली। तर अशा प्रकारे पुढील पार्ट लवकरच घेऊन येत आहे। तोपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।